सुंदरात ध्यान उभे विटेवरी
अण्णा आणि विलास महाराज. हॅलो हॅलो मोकळा कर थोडा बेस द्या. राम हरे राम 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 जय जय राम. देवाची हे दही देवाची हे दही
देवाची आद्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधिल्या हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी आसोनी संसारी जीवे योग करे वेद शास्त्र उभारी बाह्य सदा ज्ञानदेव म्हणे व्यसाची आखुना द्वारकेचा राणा पांडवा घरी विठ्ठला देवाची आद्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधिल्या हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करे आसोनी संसारी जीव वेग करी वेद शास्त्र उभारी बाह्य सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुना द्वारकेचा राणा पांडवा घरी हा पांडुरंग करू प्रथम नमन हो पांडुरंग करू प्रथम नमन हा पांडुरंग करू प्रथम नमन हो पांडुरंग करू प्रथम
शैवरूपी घेतलेला अभंग संत ज्ञानेश्वर महाराजांचा हा हरिपाठ ग्रंथातील अभंग आहे. आणि संत ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्यासाठी 4 ग्रंथ लिहिले. ज्ञानेश्वरी, हरिपाठ, चांगदेव 65 आणि गीता हे 4 ग्रंथ लिहिले. आणि अमृत अनुभव एक ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या सर्वसामान्यांसाठी समजण्यासाठी हरिपाठ हा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि आपण पाहतो हरिपाठ आपल्या सगळ्याकडे अख्ख्या महाराष्ट्रात नाही देशामध्ये हरिपाठ घेतला जातो. या हरिपाठाचा जो आजचा अभंग घेतलेला आहे, देवाचे द्वारी उपासना भरी त्याने मुक्तीचारी साधिलेला. या अभंगामध्ये आपण पाहतो देवाचा द्वार. आता देवाचा द्वार म्हणजे आपलं हनुमंत मंदिराचा द्वार नव्हे. देवाचा द्वार म्हणजे भक्ती. उपासना भरी. आता उपासना भरी आज उभा म्हणतात आपण, उभा राहिल्यानंतर उभा. पण एखादा जर उमेदवार उभा राहिला आणि भाषणे चालू असले आणि खाली बसलेला असतं तर आपण काय म्हणतो की उमेदवार उभा राहिला. पण नाही, उभा राहणे त्याचा अर्थ होत नाही. तत्परता म्हणते त्याला. विठ्ठल विठ्ठल. आज आपल्या या हनुमान जयंती निमित्त दरवर्षी सालाबादाप्रमाणे याही वर्षी आपण आपल्या पार्थनगरीमध्ये पाथरोला गावामध्ये अतिशय भव्य आणि दिव्य कार्यक्रम सप्ताह नियोजन केलेलं आहे. आता बाकीचे म्हणते आजच्या महाराष्ट्रात सत्य होते, पण या सत्यासारखा या महाराष्ट्राला आपल्या गावाचा आदर्श घेण्यासारखा हा सप्ताह आहे. या सप्ताहामध्ये आपण पाहतो 7 कीर्तन जे काही ठेवलेले आहेत, 6 कीर्तन ते आपल्या गावातील कीर्तनकार मंडळीचे आहे. हे तुमचं भाग्य आहे. आणि या कीर्तनकारांनी जे काही निर्णय घेतला, आता आम्ही सप्ताहामध्ये कुठेही कीर्तन करतो, बाहेर गावी जातो, परंतु गावकऱ्यांनी ठरवलं, कमिटीने ठरवलं म्हणजे आपण बाहेरच्या महाराजाला अनुसार यंदा या गावाच्या महाराजालाच संधी देऊ. आणि सर्व सर्व कमिटीने गावकऱ्यांनी ठरलं. आमच्या सर्व महाराज मंडळीला सेवा दिली. याबद्दल सर्व कमिटीचे गावकऱ्यांना सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद देतो. त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. विठ्ठल विठ्ठल. आपण पाहतो हा सप्ताह सुरू होऊन जवळजवळ 75 वर्ष पूर्ण झालेलं आहे. अमृत महोत्सव या सप्ताहाचा आहे. याच्यात तुम्हाला कशाचीच कमतरता भासणार नाही. कारण की तुम्ही पहिल्या दिवसापासून पाहतो इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. खरोखर तुमचं या सप्ताहामध्ये गावकऱ्याचं अतिशय प्रेम आहे. आणि गावाचा नंबर 1चा आपला हनुमंतरायाचा सप्ताह होतो. आणि भविष्यात असा सप्ताह मोठा होत राहो हीच हनुमंताच्या प्रार्थना. विठ्ठल विठ्ठल. 75 वर्षापूर्वी वैकुंठवासी श्यामराव मामा करंडे यांनी या सप्ताहाचं नियोजन सुरू केलं होतं. आता त्या काळामध्ये पाहतात आपण साऊंड सिस्टीम हे ते काही नव्हतं. आणि आपलं जे हनुमान मंदिर होतं हे मंदिर बांधकाम झालेलं नव्हतं, काही नव्हतं. या ठिकाणी मूर्ती होती आणि महाराजाचं 3-4 खंड महाराज होतं. मला आठवतं 45 वर्षापूर्वी, कारण की मला माझे 55 वर्षे थोडं आठवतं. तर आपण पाहतो हनुमंत एक अतिशय संकटमोचन सर्वांचं दुःख करणारा हनुमान आहे. त्यामुळं गावकऱ्यांनी निर्णय घेतला आणि आपल्या गावाचे खासदार कर्मवीर रामकृष्ण टोपे साहेब यांनी बी या मंदिराला त्यांच्या फंडातून निधी देऊन आणि भव्य आणि दिव्य असं मंदिर उभा केलं. आणि आज मंदिर जवळजवळ सभामंडप हे सगळं झालं. आणि जे काही सप्ताहामध्ये कार्य चालत आहे
जवळजवळ 75 वर्ष पूर्ण झालेलं आहे. तर या ठिकाणी सप्ताह आपण पाहतो, आळंदी हो, देऊ हो, लातूर हो, असे मोठमोठ्याले सप्ताह होतात. तर आपलं बी काही आपण लहान नाही, आपला बी सप्ताह मोठ्यात आहे. आम्ही पाहिलं देऊला, आमचे माऊली देऊला सप्ताह चालू होता. आता मी पुण्याला होतो, पण मला त्याची कल्पना नाही. पाहिलं फोनवर टेस्टला सप्ताह इथं देव चालू आहे देऊला. नंतर नानाला फोन केला, नाना म्हणलं मी आहे तिथं. मग नाना गेलो. असा भव्य आणि दिव्य सप्ताह, जवळजवळ तिथं 3 लाख जे काही भाविक होते त्यांना पूर्णाचा पुळीचा स्वयंपाक होता. जेवणाचा अतिशय सुंदर आणि नियोजन होतं. छोट्या माऊली कदम यांचं ते नियोजन होतं. असे बरेच सप्ते आहेत. तसेच संत श्रेष्ठ ज्ञानोबा महाराज 70 स्वर्ण महोत्सव वर्ष व श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज त्रिशतकोर अमृत महोत्सव हे वर्ष चालू आहे. आणि हा कार्यक्रम अतिशय मोठ्या उत्साहाने होतात. आपले ते सुरू केलेलं आहे. असंच यापुढे मला सर्व गावकऱ्यांना विनंती करायची आहे की या सप्ताहामध्ये आपण जे काही सर्व राजकारण करतो, आपले काही चपला बुट्या बाहेर सोडा आणि या धर्म मंडपात येताना कुणी हे करू नये. यंदा असं झालं, पण पुढच्या वर्षी अतिशय भव्य आणि आपण सर्व आधी मिटिंग घेऊ, नियोजन करू आणि सर्वच्या कोणाच्या बी हे करत नाही. असं सर्व गावातले या पक्षपाती काही करायचं नाही, सगळं मिळून काम करू. आणि असं बाहेरचे लोक आले पाहिजे. 7 दिवस असं वाटलं त्याच का पंढरपूरच पाहतो. विठ्ठल विठ्ठल. हनुमान जन्म उत्सव हा आपले जे सुरू केलेला आहे. हनुमानचा बजरंगबलीचं खरंच संकट आलेलं दूर करतो. आपल्याच करीत नाही तर देवावर सुद्धा आलेलं संकट हनुमंतराया दूर करतो. भगवान प्रभू रामचंद्र सीतामाई शोधासाठी इकडं तिकडं हिंडू लागले आणि त्या अरण्यात फिरत असताना हनुमंताची भेट झाली. हनुमंताची भेट झाल्या सर्व वानर मंडळी सर्व त्यांनी जमा केली. सर्व सुग्रीव नळ नीळ जामवंत सर्व भेटले त्यांना. आणि हनुमंताने श्रीलंकेत जाऊन सीतामाईचा शोध लावला. शोध लावल्यानंतर शोध लावला, पण सीतामाईला आणायचं म्हणलं की रावण आणून देणार नाही. रावण मारल्याशिवाय सीता काही येत नाही. त्यामुळं हनुमंतराया प्रभू रामचंद्र सर्व वानरांची मीटिंग ठरली. आणि या मीटिंगमध्ये शेवटी जे राक्षस होते या त्यांसंग युद्ध करायला लागलं. प्रभू रामचंद्र युद्ध करीत असताना राक्षस भरपूर मारले. राक्षस मारल्यानंतर कुंभकर्ण आला. कुंभकर्ण आल्यानंतर जे काही युद्ध चालू होतं 3-4 दिवस सारखं प्रभू रामचंद्र आणि कुंभकर्ण यांचं युद्ध चालू होतं. प्रभू रामचंद्र इकडून बाण हाणायचे, ते तिकडून हाणायचा, हे इकडून हाणायचे, ते तिकडून हाणायचा कुंभकर्ण. असं दिवसभर चाललं. शेवटी सूर्यमावळाला 2च तास राहिले. त्यामुळं प्रभू रामचंद्र घाबरले. त्यांना घाम येऊ लागला आणि त्यांना वाटतं आपलं काही आता खरं नाही, हे बेटा कुंभकर्ण आपल्याला मारल्याशिवाय काही राहत नाही. प्रभू रामचंद्राला शेवटी कोणाची तरी मदत घ्यावी लागली. मदत घेण्यासाठी आपण पाहतो एखाद्याला आपलं संकट आलं, शेतकऱ्यात कोणतं बी पावसाचा असो गारपिटीचा असो तर आपण कोणाला बी मदत मागतो. त्यामुळं जे काही प्रभू रामचंद्राने हनुमंताला बोलून घेतलं आणि हनुमंताला आला म्हणले, अरे हनुमंता इकडे. हनुमंत आले म्हणले, का रे देवा? हनुमंत म्हणले, देवा बोला. अरे हनुमंता, ह्यो कुंभकर्ण मला काही वाचून देत नाही रे. माझा मृत्यू मला डोळ्यासमोर दिसतो. आता हनुमंत आहे ते संकट मोचन हनुमान. ते म्हणले, कोणाची टाप आहे म्हणले. आम्ही हनुमंत आहेत, कोणाचीच ताप होऊ शकत नाही आम्ही असताना, तुम्ही घाबरू नका.
आणि तसं म्हणलं मग प्रभू रामचंद्र म्हणले हनुमंता आज तुझ्या गोष्टी चांगल्या वाटतात पण मला माझा मृत्यू डोळ्यासमोर दिसतो. मग हनुमंतराय म्हणले देवा तुम्ही फक्त 2च तास थांबा. बर मग हनुमंतरायाने काय केलं उड्डाण केलं आणि श्रीलंकेत गेले. श्रीलंकेत गेल्यानंतर ते अशा गेले की एका बाईकडे गेले. आता तुम्ही म्हणते नाही साधू बाईकडे कशाला गेले. हनुमंतराय साधूनी बायाकडे महिला मंडळ जाऊ नये त्यामुळं हे तर गेले. आता त्या बाई कोण होत्या सटवी. आता तुम्हाला माहिती आहे सटवी आपलं जे काय माणसाचं भविष्य लिहिते ती सटवी असते. पाचीला आपण तुम्हाला सगळ्याला महिलाला माहिती आहे पाचीच्या टायमाला ती सटवीची पाय मुडकं ते असतं काहीतरी ते आता तिथे ते कार्यक्रम असतो त्यांचा विधीचा. तसं माणसाचं भविष्य लिहिणारा सटवी असते. रावणाचं सटवी लिहिणारी ती सटवी वेगळीच असते. त्या सटवीकडे हनुमंता गेले. आता हनुमंता गेल्यानंतर आता हनुमंतरायाचा पहिला पराक्रम तिला पाहिला होता. श्रीलंकेत हनुमंतराय गेले सगळी श्रीलंका जाळली रावणाची दाढी जाळली म्हणजे इतकाच पराक्रम पाहिला होता. त्यामुळे ती अशी घाबरल्यासारखी झाली घाबरली. आणि मग हनुमंतराय म्हणले अरे कुंभकर्णाचं मरण कशात आहे सांग. आता ते म्हणले आता शेवटी रावण आहे राजा आहे मी त्याचं खात्या पित्या तू कसं सांगू मला त्याचं मरण. आता आपण पाहत नाही का एखाद्या गाडीत बसतो आपण धाबा जेवतो मतदान दुसऱ्याच करतो. तसं म्हणलं मी तसं नाही करणार म्हणलं मी तसं हनुमंताला सांगितलं तिला. ते म्हणले पण तरी नाही ते ऐका ना शेवटी हनुमंतराय ते म्हणले तुला माहिती आहे मग आपलं कसं आहे लंका जाळली बाया माणसाला हात लावू शकत नाही पण आजची तो घरच जाळून टाकीन. मग ती घाबरली ना घाबरली तर मग तिला सांगितलं तर मग ती काय म्हणते साठी हनुमंतरायला इकडे तुम्ही इकडे म्हणजे अशी. आता शेष संन्यासी माणूस हनुमंत ते काही जाऊ शकत नाही मला जवळ. ते म्हणले तू मी तुझ्याकडे जर आलो कानात काय बोलत लोक काय म्हणते मी हा काय येऊ शकत नाही म्हणजे मग तू चिठ्ठी लिहून दे म्हणले. मग तिनं चिठ्ठी लिहिली चिठ्ठी लिहून हनुमंताच्या हातात दिली. आता त्या चिठ्ठीत असं होतं कुंभकर्ण शत्रूची पाठ पाहिल्याशिवाय कुंभकर्ण मरत नव्हता हे चिठ्ठीत लिहिलं होतं. आणि आपण पाहतो जे काही सूर्यवंशातले राजा असतात ते काही पाठ शत्रूला दाखवत नाही. त्यामुळं मग हनुमंतराय गेल्यानंतर असे प्रभू रामचंद्र त्याच्या पाठीमाग उभा राहिले युद्ध चालू. तिकडून कुंभकर्ण बाण हाणतो तिकडून प्रभू रामचंद्र बाण हाणतात. मग हनुमंतराय म्हणले शेपटीला म्हणले काय कर तू प्रभू रामचंद्र असं गुदगुल्या कर गुदगुल्या त्याशिवाय मागं नाही पाहणार असे गुदगुले कर. आता ती म्हणते हनुमंतराय तुम्ही भक्त तुम्ही रात्रंदिवस त्यांचं भजन करताना असं कसं चेष्टा करू नका. ते म्हणलं तुला काय करास जर एखाद्याचा प्राण वाचत असला तर एखादं खोटं बोललं तरी त्याचा पाप लागत नाही. तसं आपलं असं तू चेष्टा हे करीत नाही तर ते कुंभकर्ण प्रभू रामचंद्रला मारणारच म्हणले त्याला पर्याय नाही म्हणले. काय केलं तिला हळूच असं हे करली. तिला माहिती आहे प्रभू रामचंद्र बाण टाकले तर आपलं शेपूट तुटल त्याला भीती वाटायला लागली. प्रभू रामचंद्र म्हणले तसं करू नको चांगला गुदगुल्या कर. तिला चांगल्या अशा गुदगुल्या केल्या असं गुदगुल्या केलं प्रभू रामचंद्र मागं पाहिलं असं मागं पाहिलं असं पाहिलं मागं पाहिलं की लगेच कुंभकर्ण वरून पाहिला कुंभकर्ण खाली पाहिला लगेच. देव काय म्हणतात हनुमंतराय अरे कसं काय मला काय गुदगुले करतो मला सांगले करतो मला वाटलं नाही असं आहे. तू कुंभकर्णाला मारलं अक्षरशः प्रभू रामचंद्र डोळ्यातून पाणी येऊ लागलं. आणि म्हणजे अरे हनुमंता मला गॅरंटी नव्हती वाचल म्हणून पण तू त्याला कुंभकर्ण मारलं. हनुमंतराय मला मी मारलंच नाही देवा तुम्हीच मारलं विठ्ठल विठ्ठल. अशी भक्ती हनुमंतरायाची होती अतिशय. आता आपण म्हणतात हनुमंतराया हे मंदिर आता
हनुमानदाचं मंदिर गावात असतं ना? कुठं असतं मंदिर? गावाच्या बाहेर असतं. गावाच्या बाहेर मंदिर असतं. अख्ख्या महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी मंदिर हनुमंतराचं गावाच्या बाहेरच असतं. आणि त्या मंदिरामध्ये जे काही कळस असतो ते कळस सप्तधातूचा असतो. ते कशामुळे असतो? आता आपण पाहतो अख्ख्या पावसाळ्यात शेतामध्ये इतरत इजा पडत यात, पण एखाद्या गावात वीज पडल्या दिसली का तुम्हाला? दिसली का? मला सांगा. दिसला असलं तर तुम्हाला बक्षीस देतो. दिसली का? नाही. लाख रुपये घेऊन जा आपल्याकडून. किती? 1 लाख. वाढवा अजून. कुठे द्यायचे आपल्याला? तर या सप्त धातूचा जो काही कळस असतं ना त्याचं वैशिष्ट्य एक, कारण की जे इजा पडतात त्याला त्याचं ते त्याचं आकर्षण करतं. आता आपण कळसाचं झालं, सौर ऊर्जाचं तेच आहे. त्याला एक कांडी असते, तेच असते त्याला. त्याच्यामुळे जे काही शेतकरी बांधव आहे, आता लाईट नाही तर सगळीकडे सौर ऊर्जाच निघाले, त्या प्लॅटच्या निघाल्या. आणि प्लॅटच्या खाली पाऊस जर आला ना तर प्रत्येक शेतकऱ्याला माझी विनंती आहे महाराष्ट्रातल्या, पाऊस आले की त्याच्या खाली जाऊन बसू नका. आले की आपला कार्यक्रमच होईल. सत्य आहे ते. आपण पाहतो निवारा पाहतो, हे निवारा चांगला नाही. हे सौर ऊर्जेचे प्लेट आहे. ते प्लेट खाली आलं, इजा चमकायला की वीज पडू शकते किंवा आपल्या बाजूला पडते कान, हे शरीराला इजा पोहोचू शकते. हे एक मला आपल्या शेतकऱ्यांना सांगायचं आहे. तसेच आपण जे काही सोलार आहे त्याला सुद्धा जास्त असं हात लावून पाहू नये, ते करंट मारत असतं. तर मला एकच सांगायचं की आपण शेतकरी आहोत. आता मग घरात 5च कुटुंब, मी किती गहू प्यायला पाहिजे चपात्या खायला? फक्त 10 पोट्याचं. मला काय करायचं बाकीचं? पण मी किती पडतो? 100 क्विंटल झाले पाहिजे. कारण की 10 क्विंटल मला आणि 90 क्विंटल माझ्या ह्या जनतेला, का ह्या जनतेला. त्याच्यामुळं शेतकरी राजा असा आहे, स्वतःचा विचार करतो पण दुसऱ्याचा सुद्धा विचार करतो. फक्त हे शेतकऱ्याच्या मध्येच रक्तामध्ये आहे, आपण हे पाहिलं पाहिजे. आणि आपण यामुळे निवांत जीवन जगतो. निवांत आपलं जे काही सर्वांना अन्नधान्य आहे हे फक्त आणि फक्त शेतकऱ्यामुळेच भेटतं. आजच्या कोरोनात पाहिलं सगळ्या कंपन्या बंद होत्या, पण आपला कार्यक्रम बंद होता, शेतकऱ्याचा नाही. शेतकऱ्याची कंपनी चालूच होती. तसेच आपण जे काही आपल्या सीमेवरती सैनिक असतात ते रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून पहारा करतात. त्यांच्यामुळे आपण निवांत झोपत असतो. मेरे वतन के शहीद उनकी सैनिकांसाठी खरंच निवांत रात्रंदिवस जागरण करतात आणि आपण निवांत झोपतो. त्यामुळं आपण पाहतो या ठिकाणी जे काही आपण तुम्हाला गेले उदाहरण बरेच. असंच अंगद, प्रभू रामचंद्र, नीळ, नळ, जांबवंत आणि सुग्रीव, हनुमंतरायाचा जो खरा मित्र होता सुग्रीव होता. आणि सुग्रीवाची जी काही पत्नी होती ती वालीनी घेऊन गेलता. आणि मग हनुमंतरायाने सांगितलं की देवा, प्रभू रामचंद्राला सांगितलं, म्हणले तुम्हाला जे काही सीतामाता आहे तिच्या शोधासाठी प्रयत्न करू आम्ही आणि तिला शोधून आणू, परंतु आमची बी काही माझा मित्र सुग्रीव आहे त्याची पत्नी आहे ती वालीने नेलेली आहे, ती आम्हाला आमच्या स्वाधीन करा. मग आमच्या ते स्वाधीन केल्यावर आम्ही तुमच्या सीतामाईच्या शोधासाठी तिकडं जाऊ. असं म्हटल्यानंतर प्रभू रामचंद्राने जे काही वाली होता, वाली संघ त्यांनी युद्ध केलं प्रभू रामचंद्राने. आणि युद्ध केल्यानंतर वालीला ठार मारलं. आणि मारल्यानंतर जे काही सुग्रीवाची पत्नी होती ते सुग्रीवाच्या स्वाधीन केली. आणि जे किष्किंधेचं राज्य होतं ते किष्किंधेचं राज्य सुग्रीवाच्या स्वाधीन केलं आणि त्याला राज्यावर बसवलं. असं 3-4 दिवस झाले सुग्रीव राज्य करू लागला. परंतु राजगादी आल्यावर कोणाच काही ध्यान राहत नाही. आपण काय वचन दिलं सगळे विसरून जातात कामापुरतेच. आता मतदानापुरते पाहा ना, हे देऊ ते देऊ, काही कोणी देत नाही.
नुसतं भुलतापा. अरे शेतकऱ्याला संकट आलं त्याची थट्टा करू नका. भगवंत तुम्हाला कदापि सहन करणार नाही. त्यामुळे तुम्हाला सर्वांना जे काही महाराष्ट्रातले जे काही सर्व मोठमोठे उद्योगपती आहेत, करोडपती आहेत, देशातले आहेत, तुम्ही प्रत्येक ठिकाणी बालाजीला जातात, सोनं देतात, शिर्डीला जातात, लाखो करोड देतात, इकडं देवाला देणगी देतात. परंतु जे काही मोठे देणगीदार आहेत, अरे गोरगरिबाच्या शेतकऱ्याचं कर्ज खात्यात टाका. तुमचे ते घरात फोटो लावल्याशिवाय राहिला नाही. विठ्ठल सुग्रीवाची जी काही पत्नी होती ती सुग्रीवाला मिळाली. हनुमंतराय म्हणले, सुग्रीवा अरे 3-4 दिवस झाले, तुला आठवण नाही आपण प्रभू रामचंद्राला शब्द दिला होता, कारण की सीतामाई शोधेसाठी आपल्याला जायचं आहे असं त्यांचं ठरलं. आणि सकाळी 4 वाजता आपण निघू असं मीटिंगमध्ये ठरलं. आणि ठरल्यानंतर हे ऐकलं अंगताने. आता अंगत कोण? वालीचा पुत्र. आता ज्या बापाचा प्रभू रामचंद्राने मारलं वालीला, त्याचा पुत्र अंगद. आता आपण पाहतो आपल्या एखाद्या कोणाला घरच्याला मारलं तर त्याचा आपण काय करतो? बदलाच घेतो, इतका राग दोष मनामध्ये ठेवतो. पण तसं नाही. अंगद यांनी ऐकलं आणि रात्री 1:30च्या टायमाला अंगताच्या आईजवळ अंगद गेला आणि म्हणाला, आईला उठलं. म्हणले, काय अंगता? आई मी तुला एक विचारू का? विचार ना. माझा काका प्रभू रामचंद्र संघ सीतेमाईच्या शोधासाठी चाललेत, सगळे वानरशाला चालली, त्यांचं भजन करण्यासाठी, त्यांच्या सेवेसाठी मला जायची इच्छा आहे. आणि त्याची अंगताची आई म्हणली, बाळा जाणार आहे. एवढं मला जे काही तू माझं जे काही शब्द दिलेत मला वाटलं नाही तू असं पुढं कार्य करशील. ज्या तुझ्या वडिलाला वालीला प्रभू रामचंद्राने मारलं त्यावेळेस मला वाटलं तुझ्या मनात राग असेल, मनात दोष असेल, मत्सर असेल, पण नाही. तुझा मी तुला परवानगी देते. आणि अंगद 4 वाजता श्रीराम प्रभूच्या पक्षामध्ये सामील झाला. आणि यानंतर सगळं वानरसेना, सुग्रीव, हनुमंत, नीळ, नळ, जांबवंत सगळं सैनिक या समुद्राच्या कडेला गेलं. आणि गेल्यानंतर आपल्याला माहित आहे सीतामाई आणायच्या रावणाला मारल्याशिवाय सीतामाई भेटू शकत नाही. असं करता करता एक मीटिंग ठरली. त्या मीटिंगला सुग्रीव, हनुमंत, अंगद आणि प्रभू रामचंद्र होते. मीटिंगमध्ये असं ठरलं आपण श्रीलंकेत जाऊ, रावणाला मारू. आणि रावण मारल्यानंतर जी काही ती सोन्याची लंका आहे, सोन्याच्या लंका आपण कोणाला देऊ? अंगताला देऊ. आता अंगताला देऊ म्हणल्यावर सोन्याची लंका अंगताने असे ऐकताच त्यांनी त्या सभाचा त्याग केला. सभाचा त्याग केला. समुद्राच्या कडे जाऊन अंगद बसले. शेवटी प्रभू रामचंद्राला दुःख झालं. हनुमंतरायाला बोलून घेतलं. अरे हनुमंता काय झालं? मी जे अंगताला बोललो त्याला पटलं नाही माझं बोलणं. पण हनुमंतराय म्हणले, देवा आता काय करू आपण? हनुमंत, प्रभू रामचंद्र आणि अंगद आपल्या तिचीच मीटिंग घेऊ म्हणले. मग हे 3 जण गेले आणि तिची मीटिंग ठरली. अंगताजवळ आले प्रभू रामचंद्र आणि म्हणले, अंगता अरे माझं काही चुकलं का रे? मी तुला देऊ केलेली लंका तुला पटत नाही का? अंगद काहीच बोलला नाही. मी तुला देतो ना रे लंका, एवढी मोठी सोन्याची लंका. तिथं कशाची कमी? काहीच कमी नाही तिथं. सगळं सोनच. 11 फूट उंच भीत, 4 फूट रुंद, एवढं मोठं सोनं. सोन्याची भीत इतकं सोनं म्हणल्यावर आता आपण पाहतो इतकं सोनं आपल्या जर असलं तुम्ही एक कोपरा जर ते सोन्याचा काढा आणि काढल्यानंतर त्याचे अख्खे पैसे आल्यानंतर एका आपल्या तालुक्यात आणलं आणि अख्ख्या महिलेला जर तुम्ही सोनं गंठन केलं, 2-2, 10-10 तोळे सोनं दिलं, सोनं दिल्यानंतर 10 वेळेस ते माणूस आमदार होईल. इतकं ते मोठं रावणाची संपत्ती होती. पण अंगत म्हणला, मला प्रभू रामचंद्र मला नकोच, मला ती लंका मुळीच आवडतच नाही. तितक्यात लक्ष्मण आला. लक्ष्मण म्हणतो, अरे अंगता, अरे येणार झाला का? सोन्याची लंका
कशाचीच कमी नाही तिथं. रावणाच्या ताब्यात, ब्रह्मदेव सुद्धा ताब्यात, सगळं चौकट समुद्र. त्यामुळं तुला लंका नको नको म्हणतोस, का नको म्हणतोस? शेवटी प्रभू रामचंद्र बोलत असताना अंगात मान खाली घातली. लक्ष्मण बोलत असताना असे ओ डोळे केले, लाल डोळे केले. प्रभू रामचंद्र पाहिलं हे सगळं आपलं काम फेल होऊन जाईल. मला अंगाता मागे थाप दिली, शांत राहा म्हणजे बोलू नको. लक्ष्मण म्हणते आज मी काय बोलतो? लंका घ्यायला आले तर घ्याय ना, मी तेच म्हणतो. तू शांत राहा लक्ष्मण. लक्ष्मणला शांत केलं, अंगाताला जवळ घेतलं. प्रभू रामचंद्र अंगाता अरे सांग तू, तुला लंका कशामुळे नाही पाहिजे? बरं तुला लंका जर आवडत नाही ना, मला अयोध्येचा निरोप आला की भरताला गादीत बसत होतं, भरत बसला नाही. अयोध्येचा राजा मी होणार आहे, मी न होता तुला अयोध्येचा राजा करीन. अंगत म्हणले देवा मुळीच मला लंकाच नको, अयोध्येचा प्रश्न तर लांबच. शेवटी प्रभू रामचंद्र म्हणले नको नको, तू खरं सांग कशामुळे नको म्हणतो? अंगतीने सांगितलं देवा तुम्हाला तर माहिती मी कोणाचा पुत्र आहे? वालीचा. वालीचा पुत्र आहे मी. वाली इतका शूर होता, एकदा रावणाने मिटिंग घेतली. आता रावणाने एवढं मोठं सोन्याचं लंका असून बी पुरत नाही. आता माणसाचा तशी धाव आहे, किती असलं तर असंच वाटतं, कोणाचं बी असू. तर त्याला एवढं असून सुद्धा त्याला दुसरी हाव झाली, दुसरी एक सोन्याची लंका घ्यावायची वाटली. तिथं अंगतला वालीला बोलून घेतलं. वालीला सांगितलं हे आपल्याला युद्ध करायचं दुसऱ्या राज्यात आणि ते आपल्याला स्वाधीन करायचं. वाली म्हणला आम्हाला ती सोनं नगर कोणतं राज्य नगर आम्हाला मुळीच आवडतच नाही. असं शब्द बोलल्यानंतर रावणाला आला राग. ते थोडंफार एक दोन शब्द बोलला असेल. बोलल्यानंतर वालीला आला राग. जसा रावण धरला, पाखरू कसं धरला, असं पाखरू धरलं की बघला. असं कोण धरला? रावण. आता एवढा मोठा रावण असं पडला धरला तर 4 समुद्राच्या अंघोळी करूच तर त्याला खाली येऊन दिलं नाही. पहा इतकी वालीमध्ये ताकद होती. खाली सुद्धा येऊन दिलं नाही. कोणाला सांगू तू? अंगत प्रभू रामचंद्र सांगू तू. मग अंगत म्हणले त्यात आम्हाला माझ्या वडिलांनी वालीनी रावणाला ज्यावेळेस 4 समुद्राचा आंघोळ करून दिलं नाही त्यावेळेस त्याला मारलं असतं. आणि वेल्यानंतर रावण वेल्यानंतर कोणाला लंका झाली असती? वालीला. वालीला झालेला लंका भेटल्यानंतर कोण आहे? त्याचा वरदार अंगत. पण मुळीच आम्हाला ती लंका नकोच, आम्हाला ती आवडतच नाही असं कोण म्हणलं? अंगत म्हणला. प्रभू रामचंद्राला खरं वाटलं ते. आणि असं करता करता सर्वजण मग नंतर प्रभू रामचंद्राचं त्यांनी अंगताने भजन केलं. विठ्ठल विठ्ठल. कीर्तनामध्ये आता पाहतो आपण संत तुकाराम महाराज अतिशय कीर्तन करत असताना निस्वार्थ भावाने सेवा करीत होते. आणि भक्ती त्यांची अतिशय कठोर भक्ती होते. फक्त आणि देवाची ते कसलाही विचार करीत नव्हते. तुकाराम महाराज कीर्तन करीत असताना आपल्या महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज हे सुद्धा कीर्तन ऐकायला तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकायला येत होते. आणि कीर्तन ऐकल्यानंतर तुकाराम महाराज पायकीचे अभंग घ्यायचे. पायकीचे अभंग म्हणजे त्याच्यात राज आश्रय. आता आपण कोणत्या बी कार्यक्रमाला पाहतो, आता हे धार्मिक कार्यक्रम आहे पण त्याला राज आश्रय लागतोच, त्याशिवाय कोणताच जुनच चालू आहे. त्यामुळं राज आश्रय लागतोच. छत्रपती शिवाजी महाराज कीर्तन ऐकलं आणि नंतर असंच त्यांच्या तुकाराम महाराजांच्या भक्तांनी सांगितलं. तुकाराम महाराजांची अतिशय परिस्थिती गरीब होती. देव त्यांना भेटायला आले. देव भेटायला आले तर त्यांना बसायला सुद्धा त्यांचा रुमाल नव्हता, हाताला सतरंजी नव्हती. इतकी गरीब परिस्थिती तुकाराम महाराजाची. एका भक्तांनी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांना. मग महाराज शेवटी त्यांनी विचार केला तुकाराम महाराज यांचं काहीतरी आपण संकट आलेलं दूर करू. त्यामुळे त्यांनी जे काही एक सोन्याची 7.5 किलोची परात, 32 किलो सोनं, असं 39 किलो सोनं त्या परातीमध्ये घेऊन
तुकारामाचा देण्यासाठी सर्व मीटिंग ठरली आणि या मीटिंगमध्ये सर्व बोलले ते सोनं कोण घेऊन जाणार. त्या टायमाला फतेह खान नावाचा एक मुस्लिम समाजाचा त्यांच्याकडं होता आणि त्याच्या स्वाधीन परत आणि हे जे काही 39 क्विंटल 39 किलो 39.5 किलो सोनं होतं त्याच्या डोक्यात दिलं आणि ते फतेह खा तुकाराम महाराजाच्या गावी आल्यानंतर गावात विचारू लागला. आता असे हॉटेल बसलेले असते कडक टोपीवाले काका तुकाराम महाराजाचं घर कोणचं आहे. ते बोलले त्याला कशाचं घर नाही काय नाही ते काय त्याची झोपडी तिकडे म्हणले कशाचं घर त्याला. शेवटी मग फतेह का तिकडे गेला. जाता असताना एक आपली 80 वर्षाची म्हातारी आजी होती ती भेटली. तिनं पाहिल्यानंतर विचारलं फतेह का आजीला विचारलं आजी तुकाराम महाराजाचं घर कोणतं आजीला विचारलं. मग शेवटी म्हणले काय आणलं तू हे. ते म्हणले काय नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी हे काही संत तुकाराम महाराजाला सोन्याच्या मोहरा धन दिलं. तिथंच सांगितलं आजीना. आजी म्हणली अरे छत्रपती शिवाजी महाराज खरोखरच वारक्यावर नाही वारकऱ्यावर तर करतेच प्रेम सर्व जनतेत प्रेम करतेत. आणि तिला रडू आला आजीला. असा छत्रपती शिवाजी राजा होणार नाही. आणि फतेह खान जी काही परत ठेवली आणि आजीला सगळं माहिती विचारली तुकाराम महाराज राहतात कुठं घर कुठं काय आणि माहिती घेतली. मग तुकाराम महाराज कुठे करतात भजन शिळा मंदिर देवामध्ये एक शिळा मंदिर आहे. आता शिळा मंदिर तुम्ही सर्वजण देऊला गेले असतील त्यांनी पाहिलं असेल शिळा मंदिर. आता 2002 मध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब या शिला जे काही मंदिर होतं शिला मंदिराचं उद्घाटनाला आले होते. पहा ना या कार्यक्रमाला हजारो टाळकरी आहेत महाराष्ट्रात देऊन बी आहेत भरपूर टाळकरी आहेत. आता मी 1-2च कीर्तन केलं 2-3 कीर्तन 4-5 झाले कीर्तन झीटवाकीला गेलो अख्ख्या महाराष्ट्रात त्याचे झालं. देऊला गेल्यानंतर संत तुकाराम महाराजाचे देऊचे जे संस्थाचे होते माणिक बाबा मोरे त्यांना भेटलो आणि मग त्यांची नातेशी घट्ट म्हणजे समय चांगली ओळख झाली. मला आमच्या गावात बी आमचे हरिभक्त परायण भानदास महाराज खरात यांनी बी अतिशय सुंदर आणि भव्य दिव्य तुकाराम महाराजाचं मंदिर बांधलं. ते म्हणलं चांगलं छान त्यामुळे ते जास्त परिचय झाला. आणि मग म्हणले तू म्हणले बोर्ड कशात आहे मोदी साहेब. ते म्हणले उद्घाटनाला येणार आहे 15 दिवसांनी तुम्ही येता का. मला तेवढं मला तर लय छंद आहे मला असं कामाला मला असे कार्यक्रम पाहिजे. दिसलं की कुठं जातो बायको शाखा का द्यायला काय गेलं चांगल्या कामासाठी शाखा आलेल्या चांगले काय नाही. तर मग माझं आधार कार्ड होतं आधार कार्ड घेतलं आणि मोरे महाराजांनी दिल्लीवर पाठवलं. कारण की तिथं प्रोटोकॉल असतो वठले जे मंत्री महोदय असते पंतप्रधान मुख्यमंत्री कोणाला येऊन देत नाही तिथं. तर त्याच्यानंतर जे काही एकूण 200 टाळकरी होते एकूण 200 फक्त 400 टाळकरी होते. आता मी सकाळी गेलो स्नान ते केलं इकडे तिकडे गेलो बाकी किती झालं म्हणलं तुमचं ते म्हणलं महाराज आमचा नंबरच नाही लागला तुमचं कसं काय म्हणलं भगवान ते तिकडं पा म्हणलं खरंच. आणि शेवटी मग ते एकूण 200 टाळकरी तिकून 200 असं सकाळपासून थांबलं. आता कार्यक्रम होता 2ला आणि तिला 11 वाजल्यापासून आमचं भजन सुरू झालं. तुकाराम 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 सकाळपासून खरं अक्षरशः काही खाल्लं होत नव्हतं चिकन पडत काय करणार. पण खरंच जवळजवळ 9 वाजल्यापासून
स्नान केलं उपाशी होतो 2 वाजल्यापासून असं तुकाराम तुकाराम भजन करतो चक्कर नाही काही नाही. शेवटी मोदी साहेब आले आणि मोदी साहेब जसे आले मी गेट जवळच माझा पहिलाच नंबर आलं की माझं जॅकेट होतं मोदी जॅकेट नुसतं मोदी साहेबाचे पाच राहिले त्यात व्हिडिओ माझ्याकडे तुम्हाला खोटं बोलत नाही का ते सगळे आज पाहिल्यानंतर तर मग त्यांचे बॉडीगार्ड असते ते उतरले गेले म्हणले उतरा साहेब पण साहेब काही म्हणजे थांबा आजीदादा आले जमले त्यावेळेस काही आजीदादा येत नव्हते मंत्रिमंडळात नव्हते जी पहा एवढा मोठा देशाचा पंतप्रधान किती नम्रता खरंच नम्रता ही सर्वात मोठी भक्ती आहे फक्त मोठ्या माणसालाच शिकावं. विठ्ठल आजीदादा पण आजीदादा हे सगळे नंतर एक मंत्रिमंडळ आलं सभा झाली ते गेले आणि मी 2 वाजता आमचे खाल्लं आलो गावाकडे. असं आहे हे तुम्हाला जे खरंच आपलं गावाचंच भाग्य मला लागत. अहो आपल्या माणसं पुढं जा कोणत्या राज्यात आहे देशात आहे खरंच चमकत आम्ही काहीच नसताना अख्या जगात 128 देशात चमकतो जी टाकीची आवडी काय तुमचं माझं भाग्य तुमचं बी एक ना एक दिवस मी तुम्हाला जी टॉकीजवर इथं त्याला आणीन अख्ख्या जगाला आमचं गाव दाखील असं माझं स्वप्न आहे. आणि फक्त हे काय जे आयुष्यामध्ये मी जे काय करतो नम्रता ही सर्वात मोठी भक्ती आहे. आणि मला पहिल्यापासून समाजसेवेची जी आवड आहे आणि समाजसेवेतून खरंच माणसाला फळ भेटत असतं. आपण पाहतो जिल्हा परिषद शाळेत असो काही असो आपल्याला गरज काय आहे. आता शाळेत आपण शाळा आणि एस टी बस फक्त गोरगरिबाची त्यामुळं सगळ्यांनी शाळेकडे लक्ष दिलं पाहिजे. शाळेमध्ये ज्या तुम्हाला 200 झाडं दिसतात ना 200 झाडं आम्ही लावले कोरोनाच्या काळात गोदावरी दिलं थेंब नव्हता. रात्री 12-1 वाजता शासनावर पंच आहे त्याची रिक्षा घेतली रात्री 1-2 वाजता त्या झाडाला पाणी घातलं ते झाड आज दिसते तुम्हाला लहान लहान मुलं त्याच्यात जेवतात याच्यापेक्षा आनंद कोणता आहे. तुम्हाला म्हणलं कुठं लोक आलं तुमच्या ध्यानात नाही माय नाही पण मी पक्क ध्यानात विचारून पाहतो तुम्हाला फतेह का मौरा घेऊन आला सोनं आलं इथलं घालतो नव्हतं पक्क ध्यानात उगाच कीर्तन करण्यात आलं कीर्तन करणं सोपं नाही इथं लटलट कापत येऊन पहा 2 लाख देतो कुणी याल करा कीर्तन सोपं नाही काय हे तर सोपं नाही खरं पण त्याला घरातून बी सहकार्य लागत लय अडचणी भलत्या कशाला जातात लोक हसते अरे अपमान झाल्याशिवाय माणूस मोठंच होत नाही आणि जे मोठं होतं ना तो आपण सहन करतो तेच मोठं होतं त्याचं मोठं होऊ शकत नाही माणूस. पण शेवटी कसं घरचे बी थोडं ऐकायला लागत असं तर गेलं गावाला वडील वाली चित्ती केलेली होती धोतर होतं पुरी शर्ट टोपी बागा जात गेलो असं लग्नाला याला आता मग आमच्या महिन्याची मैत्री भेटली म्हणजे मग काय लय दिवस भेट नाही काय नाही तो नवरा करतो काय करतो काय नाही आता ती म्हणली माझा नवरा आता काय सांगा तुम्हाला काय सांगा सांग ना काय तिचा नवरा तिचं ते काय सांगेल आजची म्हणली जाऊ दे तो नवरा नाही आला तो सासऱ्या सोबत कशाला तो नवरा कुठे घ्या एवढा काय पिकी होता ती म्हणली माझा नवरा नाही हो सासरा नाही घ्या माझा नवरा आहे म्हणली असं आहे. तुम्ही म्हणतात बरेच म्हणतात मला शिकत मारा तुम्ही पॅन्ट का घालता अहो बायको तर बायका लागत लागत जेवायला द्यायचं नाही ना चपाती थालपीठ कोण करून घाली त्याच्यामुळं बायको तर बायका लागत बायको बायकायची असं नाही काही खरंच सर्वतच मला सहकार्य माझं घरून तर आहेच गावात बी सर्व मला सहकार्य म्हणून एवढ्या उंचीवर गेलो आणि या उंची गाठल्यामागे सर्वांचं माझं सर्वांचं प्रेम आहे असंच प्रेम इथून पुढं राहावं.
तिथं मग फतेहगाव सोनं घेऊन आल्यानंतर ते जे काय होतं 39.5 किलो सोनं होतं. आता सगळ्या त्यांना पटलं, तुकाराम महाराजाकडे सोनं घेत नाही, सगळं त्याला पटलं. म्हणजे काय साधू आहे म्हणजे, कशाची त्याला अपेक्षा नाही म्हणले. आणि मग ते सोनं सोने रुपया सोने रुपया मग शिवजी कासा जे फतेहगाव होता सोनं घेऊन आला आणि ते जे परत होती ते शिळा मंदिराच्या आतमध्ये ठेवली आणि कडी लावून निघून गेले. आता तुकाराम महाराज भजन चालूच होतं. सकाळी आले लोक, कडी उभारली. आल्यानंतर मग सगळे जे काही त्यांचे टाळकरी होते, टाळकरी आल्यानंतर तुकाराम महाराज म्हणले टाळकरी, अरे इथं गाणं वाच तू, कशाचा वाच तू? आता कुत्रा काही संडास केली का? आता टाळकरी म्हणले महाराज इथं संडास करायचा प्रश्नच येत नाही, कडी लावले होती, कुत्रा संडास करीन कसं? नाही रे, मला वास येतो. मग टाळकरी इकडे पाहिलं तर तिथं सोन्याचं परत होती. आणि मग त्या पारती सोन्याच्या परतीनं शिवाजी महाराजांनी ते मुद्रा ते सगळं होतं त्याच्यात. आणि ते पाहिल्यानंतर म्हणले शिवाजी महाराजांनी तुम्हाला हे सोन्याचं धन पाठवलं. मग तुकाराम महाराज म्हणले लांबणच म्हणले हे जे परत आहे त्याला परत द्या. मग ती परत घेऊन शिवजी कासार त्याच्या डोक्यात परत दिली आणि परत छत्रपती शिवाजी महाराजांना नेऊन दिली. आता छत्रपती शिवाजी महाराजांनी जी काही सोन्याची परत पाहिली त्यांना वाईट वाटलं, म्हणजे याच्यामध्ये काही दोष आहे का काय आहे असं त्यांना परत कमी केली तुकाराम महाराजांनी. त्यांना वाईट वाटलं आणि त्याच्यानंतर जे काही आपले ग्रामजोशी असतात ब्राह्मण सोनोजी पंत तितक्यात आल्यानंतर मग म्हणले राजे आज तुम्ही चिंतेत कसं काय झालं? ते म्हणले काय नाही देवा, जे काय मी तुकाराम महाराजांना जे काही सोनं दिलं पण त्यांनी काही ते घेतलं नाही. म्हणजे एवढंच का ते 39.5 किलो सोनं होतं, त्याच्यापेक्षा आपण हजारो करोडपतींना सोनं देऊ, काय आहे त्याला? म्हणले बरे. मग त्यांनी काय केलं, बुक्का आणला, नारळ आणल्यानंतर ते छिद्र असतात नारळाला, 3 छिद्र असतात. तर नारळाचं जे आतलं काही नारळाचं पाणी नारळ सगळं काढून टाकलं आणि त्याच्यात सोन्याच्या मोहरा हिरे भरून टाकलं, म्हणजे करोडो रुपयाचं सोनं त्याच्यात टाकलं आणि ते कणकेला बुजून घेतले. नारळ बुक्का ते मग सोन्याचे पंत
शिवाजी महाराज म्हणले तुम्ही घाबरू नका, तुकाराम महाराजाकडे जाऊ आपण आणि आपल्या हाताने माझं ते घेते. शिवाजी महाराज सगळं सैन्य भालदार चोपदार सगळं सोनेजी पंत एका पालखीत आले. तुकाराम महाराजाच्या घरी आल्यानंतर आता पाहिलं आपण जेव्हा जर तुकाराम महाराजाकडे आलते त्यावेळेस काही बसायला नव्हते, पण आज राजा छत्रपती आले त्यांना बसायला काही नाही. अतिशय तुकाराम महाराजाला दुःख वाटायला लागलं. काय परिस्थिती देवा, साधं बसायला सुद्धा साधा उपार नाही. पण जे काही कीर्तनकाराचा जो रुमाल होता बांधलेला, कितीतरी कीर्तन केलेले होते, कितीतरी तप या रुमाला केले होते. हे रुमाल होता, रुमाल अर्धा फाडा एक सोनोजी पंताला दिला आणि दुसरा छत्रपती शिवाजी महाराज दिला. पण पहा छत्रपती ते शिवाजी राजे म्हणले हे रुमाल कित्येक या रुमालाने तप केले, किती कीर्तन ऐकले, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज त्या रुमालावर बसले नाही. त्याला म्हणा छत्रपती शिवाजी राजे. खाली बसले छत्रपती शिवाजी महाराज, खाली बसले. बसल्यानंतर सोनोजी पंत बसले. हळूच ते बुक्का काढा आणि लावला. आता बुक्का पहा बरं, मला बरं झालं बुक्का लावला. जीवनामध्ये एक बांधकाम कारागीर होता, मला सातारा बुक्का लावला. एकाला जामीनदार घेतलं मी, लय दोस्त जेव्हा भावाचा ईश्वरची भेट झाली 3 लाखाला बसलो. काय दोस्त असं लय बुक्का लावले. त्याच्यामुळं मी बुक्का म्हणलं आता म्हणले महाराज तुमची सुपारी घेतात, तुम्हाला नारळ देतात. म्हणलं नारळ घेत नाही मी आणि बुक्काला येत नाही, सोडून दिलं. निस्वार्थपणे सेवा करतो बघ विठ्ठल. मग सोनोजी पंतांनी बुक्का लावला. तुकाराम महाराज म्हणले नको, पण म्हणले आम्ही देवाचा तुम्ही अपमान करतात तुकाराम महाराजाला. मग ते म्हणले नाही, म्हणले मग बुक्का लावला त्यांना. जे काही सोन्याचं नारळ होतं असं नारळ द्यायचं की तुकाराम महाराज 5 पावलं मागे सरकले. त्याने ओळख केलं. शेवटी ते संत तुकाराम महाराज होते. आतमध्ये काय आहे त्याला तेव्हा तुला लक्षात आलं. लांब सरकले, नको म्हणले. तुकाराम महाराज म्हणले छत्रपती शिवाजी महाराजांना हे धन नको म्हणले, सोनं नको. तर मग सोनोजी पंत म्हणले महाराज राहून द्या ना. महाराज म्हणले यार मी एकटा घेऊन काय करू, माझी हे बिचारे सगळे गरीब आहेत, एकटा घेऊन काय करू. मग सोनोजी पंत नारळ फोडलं, ते सगळं सोनं निघालं. पण त्यातला तुकाराम महाराजांनीच हात नाही लावला. हे बाकीचे टाळकरी कसे हात लावते, एकाने ते याला हात लावला नाही. खरं भक्ती म्हणा तुकाराम महाराजाची. असंच भक्तीचं भगवान श्रीकृष्ण देवाचं भजन करत होते. कोणाचं? प्रभू रामचंद्राचं. आता भजन करीत असताना आता मी कसं कीर्तन करतो, मग हसती बायको, ही 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 हसती बायको. तसं भगवान शंकर मी भजन करायला लागले आणि मग सती हसा लागली, ही 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 ही. कोण?
सती शंकराची बायको. मग शंकराला भजन करता असताना बायको हसली. आता मदरंगाची आले कृष्णची बायको कृष्णा महाराज कृष्ण. हा आता तुम्हाला हसले, आता तुम्हाला कसं होईल? राग येईल ना. हा कोणाला राग येतो? मग काय झालं, तिला हसली की शंकराला राग आला. सती असं तोंड डावलं तिचं तोंड. खरं सांगा, आपण बायकोचं तोंड डावले ती गपची बसते का जास्त बोलत जास्त बोलत ना, तिथं तर पार वाढतो जास्त. लगेच मग सती माता जी होती तिला संशय घेतला कोणा भगवान शंकरावर. आणि मग तिला काय केलं, सीतेचं रूप घेतलं आणि अरण्यात गेली. अरण्यात गेल्यानंतर प्रभू रामचंद्र लक्ष्मण सीतेचा शोध घेत होते. असे शोध घेता घेता सीतामाईचं रूप सतीनं घेतलं. आणि सतीमाईला पाहिल्यानंतर लक्ष्मण म्हणतो, दिसल्या त्या ताई, त्या सीताबाई दिसल्याबरोबर प्रभू रामचंद्र खुश झाले. जवळ येऊन पाहतात सतीमाता. आणि प्रभू रामचंद्राने धनुष्य खाली टाकलं आणि सतीमातेचं दर्शन घेतलं. आई तू इथं आली, सीतेमाताचं रूप घेतलं, माझ्या भोळ्या शंकराला सोडून आलीस, माझ्या शंकराला सोडून आलीस. आता आपण पाहत नव्ह का खोलीशाला शिवपुराणला सगळ्यात जातात नवऱ्याला सोडून. त्याला जेवायला नाही काही नाही. आता हे जेवण करून स्वयंपाक करून त्याला खाऊ घालून मग ते मागे ग्रपा. अरे खरा मारे येऊ आणि तिकडे जातात. मला तरी पटत नाही. ठेवला प्रभू रामचंद्र दर्शन घेतलं आणि संशय घेतल्यामुळे सती आली आणि शंकराच्या मांडीवर बसली. आल्यानंतर भगवान शंकर म्हणले, सती चल जा इथून निघ. आता आपण मी ना आपल्या बायको काय म्हणतो, चाल जाय लुगून बोलत ना आपण. मग आपल्या घरच्या काय म्हणतात, चालले वा म्हणतात का? तिनं म्हणित मी कशी जाईल? आले का सती? जासाठी आले का? मी जाणार नाही. कोणाचा विप्रात करते? हा मी जाऊ शकत नाही. बापाने काय हुंडा दिला, काय वावर पाहून दिलं आणि जाय म्हणतात मला. मी कधी जाणार नाही, असं होणार नाही कधीच. शंकर भगवान सतीची जी काही होती, सतीची पार्वती झाली. आणि या शंकर भगवान सुद्धा देवाचं भजन करतं. आपण सुद्धा राम जय राम जय जय पंढरीचा राया पांडुरंग याचा लाडका भक्त संत नामदेव महाराज याची सुद्धा इतकी भक्ती होती. हनुमंतरायाचं प्रभू रामचंद्राचं इतकं जे प्रेम होतं, भक्ती होतं, तितक्याच पंढरीचा पांडुरंग आणि संत नामदेवाचं प्रेम होतं. देवाला नामदेवाला क्षणभर सुद्धा दुईला एकमेकाशिवाय करमत नव्हतं. आणि असं सर्व संत मंडळी बसली. सर्व ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज,
सोपान काका सर्व सावतामाळी सर्वांची मीटिंग ठेवली आणि आपण म्हणले एखाद्या तीर्थयात्रेला जाऊ. तीर्थयात्रेला जायचं म्हटलं की आता आपण पाहतो गाड्या जात्यात एखादा तरी व्यक्ती सोबत असतो तसाच एखादा महाराज सोबत असतो. मग त्यामुळे आपण म्हणलं ज्ञानेश्वर नामदेव महाराजाला सोबत घेऊन जाऊ. ज्ञानेश्वर माऊली म्हणले आणि सगळेजण पंढरपूरला गेले आणि नामदेव महाराजांचा शोध घेऊ लागले. आता नामदेव महाराज कुठे सापडायला वाळवंटात. वाळवंटात ते काय करत होते देवाचे भजन करत होते. नामदेव कीर्तन करी देवाचे पांडुरंग नामदेव महाराजांची भेट झाली आणि म्हणले नामदेवा आपल्याला तीर्थयात्रेला जायचं आपण सर्वजण जाऊ. मग नामदेव महाराज म्हणले मला काय करत जायची महापांडवा घेतो मी कशा जाऊ मी नाही येत म्हणले. शेवटी मग सर्वजण म्हणले आता नामदेव महाराज काय ऐकत नाही आपण देवाकडे जाऊ. मग सर्वजण देवाकडे गेले आणि देवाकडे गेले म्हणले देवा आम्हाला तीर्थयात्रेला जायचं त्यामुळे तुम्ही आम्हाला नामदेवाला आम्हाला सोबती पाठवा. नामदेवाला म्हणले नामदेव जा त्यांना सोबत जाय. पण नामदेव काय ऐकणार. शेवटी मग देवा म्हणले अरे ज्ञानदेव काय मी काय एकच आहे म्हणले जा म्हणले तू. मग नामदेव महाराज सर्व संत मंडळी यात्रा करीत एका राजस्थानच्या वावंट्यात आले आणि त्या ठिकाणी एका झाडाखाली उन्हाळा असल्यामुळं दिंडी उतरल्यानंतर सर्वांना आता उन्हाळ्या दिवस आता मी 4 मिनिटाला पाणी पितो पाणी लागत पाणी अत्यंत महत्वाचं आहे. मग म्हणले पाणी प्याला तिथं येर होती येरीत पाणी खोल गेलेलं कुठं येरीत कोणाला काय उतरत येतं. पण जे काही ज्ञानेश्वर माऊली होते ज्ञानेश्वर माऊली योगी पुरुष होते त्यांनी योगाच्या बळावर त्यांनी त्यांचं शरीर हलकं केलं आणि येरीत उतरले आणि पाणी पिले. आता पाणी पिल्यानंतर वर आले आणि नामदेव महाराज म्हणले नामदेवा जा ना ये ना पाणी पिऊ. मग नामदेव महाराज म्हणले मी काय करत मला पाणी मी पिऊ शकत नाही म्हणले येरीत जाऊ शकत नाही मला कुणी पाठवलं देवाने देवचा असला देईन पाणी. मग त्यांनी काय केलं नामदेवाने भजन सुरू केलं विठ्ठल 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 असं भजन केलं की येरी जे खाली पाणी होतं ते वर आलं. इतकं पाणी झाले की सगळं दिंडीचे लोक होते ते सर्वजण सगळं पाणी पिले आणि तृप्त झाले. अशी दिंडी करीत सर्वजण आले आणि दिंडी पंढरपुरात आली. देवाने विचारले नामदेवा अरे कस काय संत संगतीचं कस काय सुख आहे. संत संगतीचे काय सुख संत संगतीचे काय सुख संत संगतीचे
मार्ग सुख आपण पारिखे नाही येते. हे सुरुवातीलाच माझं पहिले कीर्तन होतं, एक अभंग घेतला होता आणि खरंच माझं कीर्तनाला सुरुवात हरिभक्तीपणे भानदास महाराज आणि मुरली महाराज आणि याला मला संधी दिली. खरोखरच मी त्यांचं मनापासून त्यांना धन्यवाद देतो. आणि या संतांच्या संगतीत आणण्याचं जे फक्त कार्य त्यांनी मला धुईना या ठिकाणी आणलं, खरंच संती सुख मला लाभलं. मला तर लाभलं, पण तुम्हाला सुद्धा इथून पुढे मी मिळून गेल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही म्हणता लस बात हातात मोठ्या बात्याला. मी खरंच दिलेला शब्द पाळतो, खोटं आयुष्यात कधी बोलत नाही, बोलायची गरज पडत नाही. इतकं काय आमच्या हरणा दिले की किती करा निघतच का लाखो करोड रुपयाचं. त्याचमुळे मी सुद्धा तुम्हाला काही गावाला कमी पडून देणार नाही. इतकं माझा मी शब्द देतो. मला भानदास महाराज खरा गुरुवार यांनी तुकाराम महाराजाचं मंदिर बांधलं, पण बेबी माऊली आपलं संत ज्ञानेश्वर माऊलीचं मंदिर कैलासनगर मध्ये बांधल्याशिवाय राहणार नाही. तर या ठिकाणी जास्त काय बोलत नाही, वेळ झाला 7:12 जमलेल्यात महिला माझ्या सगळ्या भगिनी जमल्या. ती मध्ये काय चालायची बडबड, आम्ही दिवसभर जमलं, झोप या लागली आम्हाला. तो काय आता बस करतो म्हणलं. सगळं जे काही या ठिकाणी तुम्ही आलात माझ्या कीर्तनाला, असंच यापुढं माझं प्रेम करीत राहावं. सर्वांच्या याच्याने नतमस्तक होतो. या ठिकाणी आलेल्या आपल्या माऊलीचे दिंडीचे जे काही व्यवस्थापक आहे गंगाराम माऊलीजी काटकर, तसेच आमच्या संत तुकाराम महाराज संस्थाचे हरिभक्तीपरायण भानदास महाराज खरात आणि आपल्या पाथरवाला बुजुर्गचे. आता तुम्ही म्हणता काही म्हणतात, पण प्रत्येक गावातला सरपंच, तालुक्याचा आमदार, राज्याचा मुख्यमंत्री, देशाचा पंतप्रधान, हे गावापासून हे सर्व जे नेते मंडळी असतात ना, सर्व हे देव असतात. खरोखरच देव असतात. मी प्रत्येकाचे विचार आचार वेगळे असते, पण हे देव माणसं असतात. आता हे आपले सरपंच आमचे सासरे 100 वर्ष होऊन गेलेत, पण तरी बी इथं हजरच. आणि त्यांचं कार्य म्हणजे यश बांधते ना, यश बांधली हे त्यांचं मोठं कार्य आहे. देव म्हणून नाही तर काय त्यांना खरोखरच देव आहे. अहो सरपंच माणसं देव नाहीत काय? एखाद्याचा जर ऍक्सिडेंट झाला, पाय मोडा, तर नुसतं फोन केलं की काय करते, तो सरपंच आमदाराला फोन करतो, एवढं पेशंट आहे, दवाखान्याला डॉक्टरला फोन करतो, एवढं नाही तर आमदार फंडातून 1 लाख रुपये आणून देतो. मग सरपंच देवच पण लागेल आपल्याला खरोखर. तसं या ठिकाणी सर्व ताळकरी मंडळी, आमचे संयोजक करांडे महाराज म्हणले यंदा सप्ताह करायचा. बरे म्हणले, कोण कोण महाराज घ्यायचे, हे घ्यायचे ते घ्यायचे. म्हणलं गोंदीचं काही याचे कसं घ्या, दुसऱ्या गावातलेच घेऊ, असं करायचं तसं करायचं. आणि ते शांतच खरं तुकाराम महाराज सारखे तुकाराम महाराज ते काय बोलत नाही, काही देणं घेणं नाही त्यांना. बरोबर आहे ना, त्यांची तपस्या इतकी की ते खरोखरच. ते म्हणले महाराज माझ्या मुलीचं जमलं, पण मला धाक पडला, मंगल कार्यात लग्न ठेवलं, व्हायचं कसं, मी कोणाच्या लग्नाला नाही, कशाला नाही, मोहतील नाही, वाढायला कोणी यायचं कसं होतं, घरचे चिंतात पडले. पण शेवटी भगवंत आले, सगळ्या वाढू लागले, चांगल्या आनंदात लग्न वाटायला लागलं मुलीचं. याच्यापेक्षा काय अतिशय मृदंगाचार्य कृष्ण महाराज यांच्यासाठी आपण टाळ्या वाजा. अर्जंट माझ्यासाठी फोन केले का आले, हे असल्याशिवाय मजाच येत नाही. कोणतं बी ताल चोर सगळं असल्याशिवाय येत नाही. तसेच जोग महाराज संस्थाचे सर्व विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच
आमचे आता कीर्तनकार महाराज लोक सगळे पहिल्या दिवशी जोग महाराज संस्थात संदीप महाराज खरात यांचं कीर्तन झालं. काल हरिभक्तीपरायण भानदास महाराजाचं तसेच हरिभक्तीपरायण विलास महाराजाचं कीर्तन आहे. आमचे हरिभक्तीपरायण अतिशय रामाचार्य सुंदर. आता आम्ही तर कशात ते संस्थेत राहिलेले ते आपलं असंच आहे सर झोपट आलं तसं गेलं. शब्द चुकला असला तर माफ करा मला, शब्द आहे शेवटी. आता गेला म्हणतात तुला बोल पाहतो तसं नका. शब्द आहे, चुकला असला तर माझ्या मी माफी मागतो. तसेच आमचे विष्णू महाराज, पंडितनाथ महाराज राऊत, आमचे कराडे महाराज, राम महाराज घाटगे, संस्थेचे सर्व विद्यार्थी, आमचे जावई अर्जुन महाराज खांडेकर आहे का. आता धोंड्याचा महिना आला बरं का, आला धोंड्याचा महिना. टाईट कपडे ते दन कार्यक्रम करायचा. सगळे जावे असे वेगळे दिसले पाहिजे. आपले खेळताना ते वेगळा कार्यक्रम करायचा. अन्नदान ते कमी नाही करायचं. एखादं कीर्तन ठेवा पण चांगलं. आणि सर्वांना इथूनच निमंत्रण देतो. काही काही 100 गाव झाल्या मागचे 100चे वर निघाले म्हणजे आम्हाला निरोपच नाही. कृपया तुम्हाला आजच निमंत्रण देतो. धोंड्याचं महिन्यात तुम्हाला गावाचे सगळे जावं आहेत ना, गाव जावं तुम्ही म्हणता मला बाहेरचं गाव ते नाही. आमच्या गावात आहे, गावातल्याच मुली, गावातल्याच मुलगा हे गाव जावं यांना धोंड्याच्या अतिशय चांगल्या पद्धतीने आपण कैलासनगरमध्ये मंदिराचा घेऊन धोंड्याचा जेवणाचा कार्यक्रम घेऊन सर्वांना निमंत्रण आहे. सर्वांनी उपस्थित राहा. जावई येते, लेकी येते, लाटके दादी तुम्ही काही करता आम्हाला तुम्हाला सुद्धा निमंत्रण. सगळ्याला जावई सुना सासरे सगळ्याच निमंत्रण देऊ. मोठा कार्यक्रम घेऊ. करणारा तेच भगवंत. आज रूपा नाही माझं पण करणारा कोण आहे, परमेश्वरी सत्य आहे. तसेच मुरलीला खरात गाडगे महाराज तात्या, आमचे नवरा टोपे, माऊली महाराज, फोटोवाले आमचे फोन केले काय आले. खरंच शिंगट्या महाराज फोन केले की ते काय म्हणतात आलोच म्हणतात. सकाळी म्हणलं फोन केला, मग भेटलं म्हणलं आपलं कीर्तन आहे ना. ते काहीतरी तब्येत जालन्याला जातो. खरंच जालन्याला गेले पण पाहून आले. देवाची कृपा टकाटक होऊन आले. ते सुरू केलं. धन्यवाद तुम्हाला सर्व महिला मंडळाला. जे काही आमचे श्यामभाया तुला बी माझ्याकडून कोटी कोटी धन्यवाद. हो कारण की मी म्हणलं दुसऱ्यालाच कसं वेगळा कार्यक्रम असतो पण आपलं थोडंफार झालं राग मानू नको. हो तर या हनुमान जयंतीच्या निमित्तानं सर्वांना माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा. पुढील आयुष्य सर्वांचं सुख समृद्धीचं, भरभराटीचं, आनंदाचं, आरोग्यमय जावं. तसेच त्यांच्या जीवनामध्ये सतत आनंद द्विगुण राहावं. उद्योगधंद्यामध्ये भरभराट, आर्थिक उन्नती अधिक होत राहावं. जे काही मुलाचे लग्न राहिले त्यांना त्याचे लग्न हो. ज्यांना काही मुलं नाही मुलीला त्यांच्या मुलींना मुलं हो. हीच ईश्वरचरणी, भगवंताचरणी, पांडुरंगाचरणी, हनुमानचरणी प्रार्थना. आणि इथंच माझं काही सेवेला पुन्हा आता प्रत्येक कीर्तनकाराच्या घरातल्या कुटुंबाचे प्रमुख आले हार घालायला. आमच्या अशोक नाना, माझं घरी एकटं शिकतेच मग कोण घालीन. आमच्या मामा अशोक नानाने मला जे काही हार घातला. धन्यवाद. पवित्र गोदावरी चालून मला 2 मिनिटं खाली बसा. 2 मिनिटं बसा नका उठतो. 2 मिनिटं थांबा. 2 मिनिटं खाली बसा. आदरणीय श्री हरिभक्तीपरायण कैलासजी महाराज शिंगटे
यांनी सुंदर कार्यक्रम केलेला आहे. मला 2 शब्द बोला. 1 मिनिट ऐका ना सर, माझं बोलणं ऐका. 2 मिनिटे फक्त. कैलास महाराज म्हणले की कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानोबा मंदिर बांधायचंय आणि धरलेलं कार्य होत असतं. माझ्याकडे काही नव्हतं, तुकोबारायचं मंदिर झालं म्हणून त्यांची इच्छा आहे. आणि ही नारी शक्ती जर उभी राहिली ना तर मंदिर काय पुढच्या वर्षी तयार होईल. नारी शक्तीनं टाळ्या वाजा आणि ते लाडक्या बहिणीचे 1,500 हजार रुपये शिंदे महाराजाच्या खात्यात टाकून दे. तिकडे जास्त आपल्या इकडे देऊन टाकायचं. आणि खरंच माझ्याकडे वारकरी मंडळी येतात. मी लय वेळेस म्हणलो त्यांना, आहेत आमच्या वहिनी आहेत, कातकर वहिनी, सगळ्याला बोलतोय मी. दर प्रत्येक वारीला बोलतोय मी की आपलं माऊली मंदिर करा. पण त्यांची बी इच्छा, पण काय करता येईल म्हणून सगळे लाडक्या बहिणीवाल्यांनी 1,500 हजार रुपये कोणाकडे तरी देऊन टाका. आणि उद्याच श्री हनुमंतरायाची जयंती आणि त्या दिवशी श्रीफळ फोडा. तुम्हीच फोडा नारळ म्हणी. नारळ तुम्हीच फोडायचं महिलांनी. बोला. हो महाराज बोला. महाराज पुढे. महाराज बोला. पारायण कैलास महाराज शेंगटे यांनी उत्कृष्ट चिंतन मांडलं, त्याबद्दल सर्व गावकऱ्यांच्या वतीनं त्यांना कोटी कोटी धन्यवाद. उद्या होणारे कीर्तन